श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. याने तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओज मिळतील आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा स्वामी संदेश तुम्ही मोजून 15 मिनिटं ऐका. तुमच्या जीवनात चमत्कार घडेल आणि तुम्हाला एक व्यक्ती येऊन आनंदाची बातमी नक्कीच देऊन जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल आणि स्वामी आज तुमच्या घरातले सर्व नक्कीच दुर्दैव आणि सगळं दारिद्र्य नष्ट करून टाकणार आहेत. आणि त्यामुळे हा संदेश तुम्ही मन लावून ऐका. स्वामी म्हणतात, जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा आणि जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन असे म्हणतात. आणि तुम्ही असे जीवन नक्कीच जगले पाहिजे. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चापकाचे फटकाचे कधी चुकत नाही. म्हणून झाडांनी कितीही चांगली गोड फळे दिली तरी दगडाचा मारा कधी त्याला चुकत नाही. तसेच माणूस कितीही चांगली व्यक्ती असली तरी लोकांचे ठिकाणं म्हणून त्याची सुटका कधीच होणार नाही आणि होतही नाही. त्यामुळे नक्कीच फक्त तुम्ही स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून आणि त्यांची सेवा करायची आहे. नक्कीच चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून असे चांगले फळ मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि स्वामी म्हणतात, स्वतःच्या बुद्धीने चाला, लोकांच्या विचारावर चालू नका. योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतः असावी लागते. म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. आणि त्याचा कार्यभाग खरंच मात्र बुडत असतो. म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकाप्रमाणे येतात आणि जातात. पण काही अशी असतात ती मनात जागा घेतात आणि हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात. ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसतात. म्हणून कधी हक्काने चेष्टा मक्करी करतात तर कधी मध्येच भावनिक होतात. पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात आणि ते आपली नक्की चांगला विचार ते करत असतात. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजमाप नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध व्यक्ती आहे. कारण त्याच्याकडे नक्कीच समाधान आहे आणि तो जे आपल्याकडे आहे त्यात खरं मनापासून सुखी असतो. म्हणून बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात. आणि मनातील सकारात्मक भावना ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे आणि रोग दूर करण्याची आणि करणारी शक्ती ती आहे. म्हणून या क्षणापासून जर तुम्ही मनात ही भावना ठेवली की माझे चांगलेच होणार आहे, तर तोच भावच तुमच्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुमचे आयुष्य 100% बदलतो. आणि मग तुमचं आयुष्य कायमस्वरूपी बदलून जातं. कारण तुमचे विचार बदलतात आणि तुमचे विचार जेव्हा बदलतात तेव्हा तुमचं आयुष्यही आपोआप बदलू लागतं. म्हणून माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण दुसऱ्याला कधीही कमी समजू नये. कारण खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून आपले निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असो किंवा माणसं असोत, ती तुम्ही नीट सांभाळली तरच ते टिकतील आणि ते तुमच्या उपयोगी सुद्धा येतील. म्हणून स्वामींचा अनमोल संदेश आहे की पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढलेले रोपटं आयुष्याचा एक धडा शिकवतो. आपल्या शत्रूचं कितीही अस्तित्व मोठं असे ना, पण आपला आत्मविश्वास आणि सातत्यपूर्वी नक्कीच आपल्याला शत्रूच्या अस्तित्व लहान ठरतं. म्हणून गुरुच्या आज्ञेचं पालन करायचे आणि गुरुचरित्र तुमच्यातला आत्मविश्वास बळकट करण्याचं काम करतं. म्हणून ते तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. त्यातून तुम्हाला भरपूर काही गोष्टी या शिकण्यास मिळत असतात आणि त्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवन उपयोगी ठरतील. आणि म्हणून मित्रांनो, फालतूच्या गोष्टी सोडून द्या आणि एकांतात राहण्याचा प्रयत्न करा. कारण एकांतच माणसाच्या आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग हा निर्माण करतो आणि किंवा आपण नक्कीच काय केलं पाहिजे याची जाणीव करून देतो. त्यामुळे जेवढा होईल तेवढा वेळ स्वतःला द्या. आयुष्यात पुढे जाण्यासाठी फालतू गोष्टी सोडून द्या. स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचा वेळ नक्कीच तुम्ही चांगल्या कामासाठी खर्ची घाला. आणि तुमच्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये एक अशी व्यक्ती असते ना, जी आपली परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत असते. भले प्रयत्न छोटे असतील पण हे छोटे छोटे प्रयत्नच एक दिवशी मोठे बदल घडवतात. आणि आपण सुरुवात तर करा, मार्ग आपोआप सापडेल. कारण आपली परिस्थिती बदलणारी व्यक्ती आपणच आहोत हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण कोणी येऊन आपल्या परिस्थितीला आपली बदलू जाणार नाही, ते आपल्याला पूर्णपणे बदलावी लागणार आहे.
म्हणून डोक्याला उगाच जास्त ताण देऊ नका. नशिबात लिहिलेलं ते होतच असतं, पण आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायचं आहे. पण त्यासोबतच स्वतःची काळजी घेणं ही गरजेचं आहे. नाहीतर एवढी मेहनत करून काय उपयोग, जर कमवलेला पैसा हॉस्पिटलमध्ये जमा करावा लागेल. त्यामुळे पैसा कमवण्यापेक्षा स्वतःची तब्येत कमवा, कारण निरोगी शरीर हीच तर खरी संपत्ती आहे आणि तेच आपण पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणून आपल्या नशिबात काय लिहिलं आहे याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही, परंतु नशीबवान नसलेली प्रत्येक गोष्ट ही खरेदी करायची आहे आणि याची जाणीव आपण नक्कीच असली पाहिजे. म्हणून कितीही अडथळे आले तरी सुद्धा त्यावर मात करण्याची धमक स्वतःमध्ये असली पाहिजे. आणि जेवढा स्वतःला त्रास होईल ना तेवढा तुम्ही पुढे जाल, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि डोळ्यांना जे काही दिसतं ना त्या प्रत्येक गोष्टीवर मात्र विश्वास ठेवू नका, कारण कधी कधी आपल्याला अडकवण्याचा डाव पण असू शकतो, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी 10 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे, कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, हे नक्कीच तुम्ही ध्यानात असू द्या. आणि आजच्या या कलियुगात प्रत्येक जण आपल्याला जीवनात व्यस्त आहे, परंतु काही योग्य ठिकाणी व्यस्त आहेत तर काही नुसता टाइमपास करत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ निघून गेल्यानंतर त्याची खरी किंमत आपल्याला कळते. त्यामुळे व्यस्त राहा, पण योग्य ठिकाणी आणि योग्य कामासाठी तुम्ही व्यस्त राहिले पाहिजे. आणि स्वप्न बघण्याची ताकद हवी, ती पूर्ण करण्यासाठी धडपड हवी. स्वप्न पाहत राहा, पाहिलेलं स्वप्न एके दिवशी नक्कीच पूर्ण होईल. स्वप्न पाहण्यासाठी डोळे लागतात आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मेहनत लागते. म्हणून आपल्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला शिका. स्वप्नांचा पाठलाग करा आणि यश आपोआप आपलं कधी होऊन जाईल हे कळणार सुद्धा नाही. म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक प्रयत्न शक्यतो यश मिळत नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हे प्रयत्नच आहे. आणि त्यामुळे प्रयत्न करणं कधी सोडू नका. आज ना उद्या यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि नक्कीच यश मिळाल्यावर तो आनंद जो असेल ना आणि मिळेल ना तो नक्कीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ असणार आहे. आणि आपण एकदा दोनदा हारलात म्हणजे आपण हारलात असं त्याचा अर्थ होत नाही, परंतु जेव्हा आपण प्रयत्नच करणे सोडून देता ना तेव्हा मात्र आपण नक्कीच हार मानलेली असते. म्हणून तुम्ही कधीही हार नक्कीच मानायची नाही. आणि जिद्द एक दिवस आपल्या जीवनाचं कारण बनते आणि ते जीवन आपलं अनमोल करून टाकत असते. म्हणून आयुष्यात जास्त काही करायची गरज नसते, बस रिकाम्या जीवनात रंग भरण्याची गरज असते. जसजसे आपण रंग भरत जाणार तसतसे आपले आयुष्य सुखी होत जाणार. जीवनाचं तीच व्यक्ती सुखी आहे जिने आपल्या आयुष्यात रंग भरले आहेत. नाहीतर काहींनी अजून ब्रश सुद्धा उचलला नाहीये रंग भरण्यासाठी. म्हणून ते प्रयत्न तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहेत, एवढं मात्र नीट तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच कायम बरसत राहो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करतो. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट अजून तुम्ही लक्षात ठेवायची, स्वामी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वामी दिसतील सुद्धा आणि दर्शन सुद्धा देतील, म्हणजे स्वामी तुमच्या पाठीशी असतात. म्हणून जीवनामध्ये उशीर झाला म्हणजे आपण हारलात असा अर्थ कधीच होत नाही. असंही असू शकतं की आपण एक मोठी लढाई जिंकण्यासाठी तयारी करत आहोत आणि ती तयारी आपल्या नक्कीच त्यामध्ये भरपूर अडचणी येतील. म्हणून वाघ असणं आणि वाघासारखं जगणं या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे. नुसतं असून उपयोगाचं नाही, त्यासाठी त्याचं अस्तित्व जाणवणं देखील गरजेचं असतं. म्हणून नुसत्या मोठ्या बाता मारून काही फायद्याचं नसतं. जागच्या जागी निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला हवी, नाहीतर वेळ निघून जाते आणि आपण फक्त बघत असतो. म्हणून पैसा झाडाला लागत नाही हे जरी खरं असतं ना तरी सुद्धा इथे प्रत्येकाचं पैशाचं झाड वेगवेगळं आहे. आपण जे पैसे कमवण्याचे साधन आहे तेच तर पैशाचं झाड आहे. आणि त्यामुळेच आपण आपल्या कामाचा जेवढा हुशार असाल ना तेवढा लवकर आपल्या झाडाला फळं लागणार आहे, हे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात आपण किती संघर्ष केला आहे, किती कष्ट सहन केलेले आहेत हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. लोकांचं काय, लोक तर बोलायला काही विषय नसतो म्हणून आपला विषय चालू करतात, पण आपलं लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे निस्वार्थ भक्तीने करत राहायचं आहे आणि स्वामींची सेवा सुद्धा आपण निस्वार्थ भक्तीने करत राहायची आहे. कारण स्वामींची सेवा कराल तर स्वामी तुम्हाला नक्कीच संकटातून आणि संकट काळात मदत करतील. आणि कधी कधी कामाच्या मध्ये ब्रेक घेणे हे गरजेचं असतं, कारण थकलेली बॉडी आणि थकलेला मेंदू आपल्या कामाचा वेग कमी करतो. त्याच्यासोबत काम काय होत राहील आणि राहतील, पण शरीर महत्वाचं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी करणारच हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि सुरुवात करा. लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका,
जेव्हा आपल्या स्वतःवरती विश्वास असतो ना, तेव्हा लोकांच्या बोलण्याने काही आपल्याला फरक पडला नाही पाहिजे. आणि सक्सेसच्या दिशेने वाटचाल करताना जेवढा त्रास आपल्याला होत असतो ना आणि होत आहे ना, त्याच्या डबल त्रास आपली सक्सेस पाहून आपले जे आपल्यावर हसतायत ना त्यांना होणार आहे. म्हणून आपण जेवढी मोठी सक्सेस मिळवणार आहोत तेवढं मोठं आपण नाव सुद्धा होणार आहे. म्हणून आयुष्याच्या वाटेवरती प्रवास करताना कधीच मध्ये थांबू नका. कदाचित 2 पावलं पुढे सुख आपली वाट पाहत उभं असेल आणि आयुष्याच्या प्रवासात सुख दुःख भेटतच असतात. कोणाजवळ किती वेळ थांबायचं आणि हे आपल्या हातात आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर मग आपल्या पाहिलेल्या मोठमोठ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला वेळ नाही लागणार. आणि आपण स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करताना मध्येच थांबलो तर मग स्वप्नच राहायला वेळ नाही लागणार. म्हणून त्यामुळे काही झालं ना तरी सुद्धा हार मानू नका, कारण आपण पाहिलेले स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आणि ते आपण करणारच आहोत. म्हणून परफेक्ट ड्रायव्हर झाल्यानंतर कार चालू असतात जर विचार आपण करत असाल तर मग आपण कधीच कार चालवणार नाही. कारण परफेक्ट ड्रायव्हर होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कार ही चालवावीच लागेल, तेव्हाच आपण परफेक्ट ड्रायव्हर होणार. आणि आपल्याला आयुष्याचंही असंच आहे. आपण प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात आपण हाय त्याच जागी उभे आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीला चुकीचे समजण्यापूर्वी एकदा त्या व्यक्तीसोबत मन मोकळेपणाने बोलून बघा. कदाचित आपला गैरसमज दूर होईल, कारण तसं दिसतं ना तसं नसतं आणि कोणीतरी आपल्यामध्ये काळ्या मात्र नक्कीच करत असतं. म्हणून आपण कोणताही विषय असेल तर तो स्वतः समोरासमोर बोलून नक्कीच सॉल्व्ह केला पाहिजे. आणि आजूबाजूला वातावरण कसंही असलं ना तरी स्वतःला शांत आपण ठेवा. लोक नाव ठेवून बोट करून तुमच्यावर असतीलही, पण आपण उगाचच नको त्या लोकांच्या नादी नाही लागत आणि बसायचं सुद्धा नाही. म्हणून शांत बसून राहायचं. लोकांना दुसरं काही काम नाही, आपल्याला फक्त आपलं काम करायचं आहे. आणि आपण रिकाम टेकड्यांच्या नादी लागायला आपल्याकडे एवढा टाइमही नाही, हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि अशा लोकांसोबत नक्कीच तुम्ही मैत्री करू नका. म्हणून यश मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच जागी उभं न राहता सुरुवात करणे आहे. आणि यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी तो आपल्यालाच पार करावा लागणार आहे. आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल तर टाकून बघा, मार्ग आपोआप सोपा होईल. आणि कधी कधी स्वतःला चार्ज करणं देखील गरजेचं असतं. या धावपळीच्या जगात फक्त पैसा कमवण्यावरती फोकस करू नका. लक्षात असू द्या, सर्वात मोठी संपत्ती तर आपलं शरीर आहे आणि याला तुम्ही नक्कीच जपलं पाहिजे. डोक्यात भरपूर प्लॅनिंग होत आहे पण मेहनत गाढवासारखी सारखी चालू आहे तर मग काय उपयोग. मेहनत करायचीच आहे पण जर डोक्याने चला. आणि कारण योग्य वेळी तुम्ही केलेल्या नियोजनाचा वापर करून वेळेचं सोनं करायला शिका. आणि वेळ गेली तर ती परत येत नाही, हे फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि विचार तर बदलावेच लागतील, रिस्क ही घ्यावीच लागेल. जे जमत नाही ते जमवावे लागेल, मार्ग बदलावा लागेल, पण आता माघार घ्यायची नाही. कारण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची बदलाव होणं हे गरजेचं आहे आणि तो बदलाव झालाच पाहिजे. म्हणून हे कलियुग आहे, इथे फक्त एकदा तोच पडतो तोच खरा असतो. कारण आजच्या या कलियुगात खोट्याला मोका आणि खऱ्याला धोका मिळत आहे, पण शेवटी विजय मात्र त्याचाच होतो जो खरा असतो आणि तो शेवटी जिंकत सुद्धा असतो. म्हणून उद्या जर चमकायचं असेल ना तर आज स्वतःला स्वतःच घासावं लागेल. आणि नुसता हातावर हात ठेवून बसलात तर वेळ कधी निघून जाईल ना हे कळणार सुद्धा नाही आणि तुम्हाला जे समजणारही नाही. म्हणून आज हालचाल केली तर उद्या बसायला मिळेल आणि आज बसलात तर उद्या हालचालही करावीच लागेल. त्यामुळे लवकर सुरुवात करा आणि यशापर्यंत तुम्ही नक्कीच जा. सक्सेसच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं म्हणजे काय तर सर्वप्रथम फालतूच्या गोष्टी बंद करणं. कारण यशाच्या रस्त्यावर आपण तेव्हा चालणार जेव्हा आपलं टाइमपास करणं बंद होणार आहे. आणि विजय मिळवण्यासाठी निरंतर चालत राहणं आणि मनापासून प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी आपण ध्येयाच्या दिशेने सुरुवात असलेली वाटचाल थांबवाल ना त्या दिवशी आपण आयुष्यात एकाच जागी उभे असाल. आणि जेव्हा पुन्हा सुरुवात करायला जाल तेव्हा आपल्याला हाच प्रवास पहिल्यापासून करावा लागेल. त्यामुळे थांबू नका आणि आयुष्यात काही झालं ना तरी मात्र हार मात्र मानू नका. इथं प्रत्येकाच्या यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळा आहे आणि काहींचा सोपा तर काहींचा कठीण आहे. पण महत्वाची बाब ही आहे की तुम्ही यश दोघींपैकी त्यालाच लवकर भेटते जो सर्वात आधी सुरुवात करतो. कारण सुरुवात करणं गरजेचं आहे. एकाच जागी बसून उभं राहून काहीच होणार नाही हे मात्र निश्चित. म्हणून लोकांना तुमची विजय ही सोपीच वाटणार, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती त्रास सहन केलाय ना तो त्यांना माहिती नसतो. ते फक्त आपल्यालाच माहिती असतं. आणि लोक फक्त तुमच्यावर जळणार कारण ते खाली आणि आपण वर असणार. आपण फक्त यशाचा डोंगर चढायचंय आणि चढत राहायचंय.
लोक निगेटिव्ह बोलत राहणार, त्यांच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष द्यायचं नाही. एवढं फक्त मनात ठाम ठेवायचंय आणि एक दिवस करूया असा विचार करत राहण्यापेक्षा एक दिवस ती गोष्ट करायला घ्या, कारण केल्याशिवाय काही होणार नाही आणि तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. कारण आपलं स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी कोणीच आपल्याला मदत करायला सुद्धा येणार नाही. आणि पावसाला एक नम्र विनंती आहे की सर्वांची दुःख धुवून टाक आणि त्यांच्या आयुष्यात हिरवीगार सुखाची चादर मात्र नक्कीच टाक. कारण सर्वांना भरपूर दुःख झालेले आहेत आणि ज्या ज्या लोकांना दुःख झालेले आहेत त्यांची दुःख स्वामी समर्थांच्या चरणी मी एवढेच मागतो की त्यांचे सर्व दुःख तुम्ही नाहीसे करून टाका आणि त्यांना सर्वांच्या आनंदाने जीवन द्या. आणि स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना राहील की जो पण हा व्हिडिओ बघत आहे त्याला सर्व सुखे मिळवत आणि त्याला सर्व त्यांच्या सर्व मोठमोठ्या इच्छा पूर्ण होत. आणि स्वामींचरणी प्रार्थना, आपलं जे काही धैर्य आहे त्याच्याबद्दल एक योग्य नियोजन करून त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. घाईघाईत कोणत्याच गोष्टीची सुरुवात करू नका, कारण पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा सुरुवातीपासून आपण तयारीने चाललेलं बरं असतं. आणि एकाच जागी कुजत बसण्यापेक्षा थोडा त्रास झाला ना तरी चालेल, पण पुढे चालत राहा. एका जागी अडकून राहू नका, कारण कुजत बसण्यापेक्षा चालत राहिलेलं कधी बरं असतं. आणि आयुष्यामध्ये नवनवीन अनुभव आपल्याला त्यामुळे येतही असतात. म्हणून आयुष्यामध्ये जास्त टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. मेहनत तर केलीच पाहिजे, पण नशिबात जे लिहिलंय ना ते होणारच आहे. नशिबात जर करोडपती होण्याचं लिहिलेलं असेल तर आयुष्यात आपल्याला करोडपती बनल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आयुष्यातील काही क्षण हे जगूनही घ्या आणि ते जगत जगत आपण आयुष्यामध्ये पुढे चाललं पाहिजे. म्हणून मला आपली गरज आहे पासून ते आत्ता मला कोणाच्या सहाय्याची गरज नाही. हा जो प्रवास आहे ना तो खूप कठीण आहे, परंतु गरजेचाही आहे. कारण या प्रवासानंतरच आपण आपल्या खऱ्या अर्थाने यशाच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात आपण करू शकता. आणि तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका. स्वतः प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यांनाही तुमचा सन्मान करायला नक्कीच भाग पाडेल आणि तोही एक दिवस लवकरच येणार आहे. म्हणून प्रत्येक वेळी लोक आपल्याला नावच ठेवणार आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्नही करणार, पण आपल्याला काहीच जमणार नाही असंही म्हणणार. परंतु फक्त आपल्यालाच माहिती असतं की आपण नक्की काय करत आहोत. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका, कारण स्वतःवरती जर विश्वास असेल तर मग आपण ठरवलेली प्रत्येक गोष्ट सत्यात उतरणार आहे आणि ती गोष्ट सत्यात उतरते सुद्धा. म्हणून उशीर झाला म्हणजे तुम्ही हारलात असा त्याचा अर्थ होत नाही. असंही असू शकते की आपण एक मोठी लढाई जिंकण्यासाठी तयारी करत असाल आणि ती मोठी लढाई आपण नक्की शेवटपर्यंत जिंकणार आहोत. म्हणून ब्रँडेड कपडे जर तुम्ही घातले ना हे तुम्ही ब्रँडेड होत नाही. त्यासाठी तुमचे विचार ब्रँडेड असावे लागतात, कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे ना की ब्रँडेड विचारांची एक दिवशी आपल्याला ब्रँड बनवतील. आणि त्यामुळे ब्रँडेड कपडे नको, ब्रँडेड विचार मनात ठेवा आणि उगाचच पैसे खर्च करू नका. त्यासाठी तुम्ही जीवनामध्ये नक्की सेव्हिंग्स केल्या पाहिजे आणि तुमचं जीवन अनमोल होण्यासाठी तुम्ही भविष्याचा विचार देखील केला पाहिजे. आयुष्याच्या रस्त्यावर प्रवास करताना एकदम सरळ प्रवास करून चालत नाही. ज्या ठिकाणी गरज आहेत त्या ठिकाणी वळून हळू झालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणी वळलंच पाहिजे. फक्त सरळ चालत सुटला तर नक्की कुठे जाऊन पोहोचाल हे आपल्यालाही कळणार नाही आणि समजणारही नाही. म्हणून श्रीमंत होण्यासाठी कष्टासोबत बुद्धी आणि नियोजनाची जोड लागते. नुसत्या काबाड कष्टाने श्रीमंत होता आले असते तर रोजगारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला असता. आणि हे मात्र तितकेच खरे आहे. आणि काही लोकांना तुमच्यात असलेला चांगले सहन होत नाही, तेव्हा ते तुमच्याबद्दल लोकांकडे जाऊन वाईट सांगायला लागतात. परंतु ते असं का करतात? कारण तुम्ही त्यांच्यापेक्षाही 4 पावले पुढे आहात. म्हणून तर ते तुमच्यावर जळत असतात आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही मागे खेचून जाऊ नका आणि तुम्ही फक्त पुढे चालत राहा. इथे प्रत्येक जण आपापलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु इथे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल हे सांगता येणार नाही. कारण स्वप्न पाहण्यासाठी कोणती किंमत लागत नाही, परंतु ते स्वप्न पूर्ण करणं आणि ते करण्यासाठी मात्र फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि फक्त स्वप्न पाहिले की ते स्वप्न लगेचच पूर्ण होत नाही. त्यासाठी जेवढा वेळ आपण स्वप्न पाहण्यासाठी लावतो ना त्याहून 10 पट वेळ ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लावला पाहिजे. कारण नुसता विचार करून काहीच होणार नाहीये, हालचालही करावीच लागेल. आणि ती हालचाल केली तर आपल्यामध्ये काही बदल निर्माण होतील आणि काही बदल दिसतील सुद्धा. म्हणून आयुष्य जे आहे ना ते एकदम बिंदास्त होऊन जगा. कारण कितीही काही केलं तरी नशिबापुढे कोणाचंच काही चालत नाही. कारण 90% जरी मेहनतीचा खेळ असला तरी 10% किस्मतही चांगली पाहिजे. परंतु किस्मतच काही सांगता येत नाही, ती कधीही बदलू शकते आणि कधी काही होऊ शकते. म्हणून आपल्या परीने आपण जेवढे प्रयत्न होतील
तेवढे प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. लोकांचं आपल्यावर लक्ष आहे आणि आपलं लोकांवर लक्ष आहे, परंतु प्रॉब्लेम हा नाही की लोकांचं आपल्यावर लक्ष आहे. प्रॉब्लेम तर हा आहे की आपल्या लोकांवर लक्ष आहे. कारण लोकांकडे लक्ष देत बसलात तर ध्येयापर्यंत कधीच आपण पोहोचणार नाही. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. म्हणून वेळी जागी व्हा, नाहीतर तुमचा कम्फर्ट झोन तुमचा नाश करेल. त्यामुळे आपल्याला आपला कम्फर्ट झोनचा नाश करावा लागेल आणि या मॅट्रिक्स मधून बाहेर पडावं लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस रात्र जागून केलेली मेहनत एक दिवस अशी सकाळ घेऊन येते ना, की ती सकाळ प्रत्येकाच्या डोळ्यात फुटते आणि आपल्यालाही ती सकाळ आणायची आहे. आणि इमॅजिनेशनच्या दुनियेत राहण्यापेक्षा, रमण्यापेक्षा वास्तविक दुनियेत आपण काय करत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. कारण स्वप्न पाहिलं तर पाहिजे, परंतु ते संपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच इमानदारीने केले पाहिजे. आणि आयुष्यात कितीही लाख अडचणी आल्या तरी सुद्धा आपली वाट सोडायची नाही. हे रेल्वेकडून शिकावं. अडचणी येत राहतात, आपण फक्त चालत राहायचं आहे आणि आपल्या यशाकडे बघत राहायचं आहे. यशस्वी होण्यासाठी स्वप्नही पाहावीच लागतात. आणि कारण आपली स्वप्न आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात आणि जे आपल्याला शिकवत असतात. आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपल्याला वेगवेगळे साप डसण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्याला फणा ठेचायची हिंमत ही ठेवावीच लागेल. कारण सापांच्या भीतीने जंगल सोडायचं नसतं. आपण जंगलामध्ये राज्य करण्यासाठी आलेलो आहोत आणि या जीवनामध्ये राज्य करण्यासाठी आपण आलेलो आहोत. म्हणून हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात. जरा हिंमत दाखवा, चांगले डोके टेकवतील. आणि कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत, हे फक्त दुनियादारीचा नियम आहे आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मोठमोठे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यात मोठमोठ्या संकटांना सामोरे जायला लागतं. आणि कारण अडचणींच्या पलीकडेच आनंद असतो. आणि तुम्हाला किती त्रास झालाय त्याच्यापेक्षा डबल तुमच्यात नक्की आनंद होणार आहे. आणि सफलता फक्त पण त्यांच्याच नशिबी लिहिलेली असते ज्यांच्यात कोणत्याही परिस्थितीत लढण्याची व हार न मानण्याची क्षमता मात्र असते. आणि ते प्रामाणिकपणे आपण आपले प्रयत्न करत असतात. म्हणून आजच्या या कलियुगात आपल्या जवळ पैसा असणं फार आवश्यक आहे. कारण आजच्या या जगात माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जात आहे आणि ती किंमतच माणसाला धोक्यात मात्र नक्कीच टाकत आहे. त्यामुळे आपल्याला पैसा हा कमवावाच लागणार आहे. वर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि गर्व कोणाचाच नाही केला पाहिजे आणि अहंकार तर आपल्यामध्ये अजिबात आला नाही पाहिजे. त्यासाठी आपण माणूस सुद्धा रॉयल आणि रिअल असावा लागतो. परंतु आजच्या या कलियुगात खऱ्याला धोका आणि खोट्याला मोका मिळत असतो. जीवनात रोज 2 पावलं आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. कधीच तुम्हाला विजय आपल्या समोर उभे असेल हे आपल्याला कळणारही नाही. परंतु थांबू नका, कारण थांबला जो संपला आणि त्याला काहीही मिळत नाही. म्हणून गरीब आणि श्रीमंत काय घेऊन बसलात, इथं टेन्शन तर दोघांनाही आहे. फक्त दोघांचंही टेन्शन वेगवेगळं आहे. पैसा सुख देईल पण टेन्शन मुक्त करणार नाही. त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्वतःला टेन्शन मुक्त ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जीवनात त्यामुळेच आपण आनंदीही राहू शकतो. म्हणून शाळेमध्ये जाऊन माणूस फक्त धडे वाचतो, पण जेव्हा खऱ्या आयुष्याची शाळा होते ना, तेव्हा माणूस तो प्रत्येक धडा अनुभवत असतो आणि त्यातून काही गोष्टी शिकतही असतो. आणि हे धडे शिक्षणही गरजेचे असते, कारण प्रत्येक गोष्ट ही शाळेमध्ये शिकवली जात नाही. ती आपल्याला अनुभवाने सुद्धा आपल्याला शिकावी लागत असते. आणि मित्रांनो, एक दिवस तुम्ही ते जीवन जगत असाल ज्यासाठी तुम्ही कधी हार न मानण्याची शपथ घेतली आहे. म्हणून प्रयत्न करत राहा आणि जीवनात संघर्ष न करता कधी हार मानू नका. म्हणून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा, पण हार कधी मानू नका. कारण कधी डाव पलटेल हे कोणालाही सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून तुम्ही जर एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार रचत असेल तर तुम्ही तरी सुद्धा तिथेच उभे राहाल, तर मग तुम्ही आयुष्यातही एकाच ठिकाणी नक्कीच उभे राहणार, हे मात्र नक्की. कारण नकारात्मक विचार हे आपल्या डोक्यात घुसून आपला वेग कमी करतात आणि त्यामुळे नकारात्मक विचारांचे वस्त्र आणि वजन हे आपल्या डोक्यावर नक्कीच घेऊ नका. आणि म्हणून त्यामुळे तुमच्या आयुष्यातील भरपूर वेळ हा वाया जाणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही असा वेळ कधीच वाया घालवू नका आणि नकारात्मक लोकांच्या नक्कीच मागे फिरू नका. म्हणून तुम्ही एकदा का जीवनात उतरलेत आणि तुम्ही निर्णय केला की मला आता यशस्वी व्हायचंय, तर मग एकदा का जहाज समुद्रात उतरले की मग समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला त्याला सामोरे जावं लागतं. तसेच आपल्या आयुष्यात आपण एकदा का आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली ना, की समोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. पण एकदा पुढे टाकलेलं पाऊल मागे कधी घेऊ नका. मागे घेतलं तर तुम्ही ही रेस हारून जाल आणि पैसा कमवण्याच्या नादात कधी आयुष्य संपून जाईल हे कळणारही नाही.
त्यामुळे आयुष्यात नुसता पैसा पैसा करू नका. आयुष्याच्या येणाऱ्या छोट्या सणांना आणि क्षणांचा सुद्धा मनापासून आनंद घ्यायला शिका आणि स्वप्न पाहिली तरच ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत, असंच कुठेतरी टाइमपास करणार. त्यामुळे अजूनही वेळ आहे. आता आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा आणि आपले स्वप्न पूर्ण करा. झालेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या आणि आजचा विचार करा. कालचा विचार करत बसाल आणि असाल तर मग भविष्याबद्दल विचार करायचा सोडून तुम्ही भूतकाळात अडकून राहाल आणि तुम्हाला कोणीच पुढे घेऊन जाऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतः हार मानलेले असते. देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन तयार करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. आपलं भलं, आपलं काम भलं. योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला योग्य ते देणारच आहे. बस तोपर्यंत स्वतःवरती संयम ठेवायचा आहे आणि तो संयम ठेवूनच आपण जीवनामध्ये पुढे जात राहायचं आहे. बस एवढाच तुम्ही विचार करायचा आहे. बाकी कशाचाही विचार करू नका. आणि विचार करताना आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक करतो हे महत्वाचं आहे, कारण नकारात्मक विचार करून आपण काहीच फायदा होत नाही आणि आपण त्या विचारांच्या खोलाशी जाऊन त्याच विचारांमध्ये गुंतून जातो. आणि सकारात्मक विचार केला तर पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो. परंतु असं असून सुद्धा आपण जास्त नकारात्मक विचार करत असतो. असं करणं आपल्याला निश्चितच सोडावं लागेल आणि तुम्ही तुमचे विचार बदलले तरच तुमचं आयुष्य बदलेल, कारण आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की हे आयुष्य अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मनापासून प्रयत्नाने नक्कीच ते करू शकता. आणि स्वामींवर भक्ती तुमचा असू द्या आणि स्वामींची सेवा देखील करा. त्याने प्रत्येक गोष्ट, तुमची अशक्य गोष्ट ही शक्य नक्कीच होईल. आणि आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोकही असतात आणि परंतु आपण काय करतो की त्या तात्पुरत्या लोकांसाठी आपण आपली कायमची असलेली नाती तोडून टाकतो. आणि टेम्पररी येणाऱ्या लोकांसाठी परमनंटली लोकांना दुखावू नका, हे लक्षात ठेवा. आणि त्या लोकांना दुखावलात तर तुमचं आयुष्य नक्कीच खालीशी जाणार आहे. आणि आयुष्यात आपल्याला रोज नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते. आता त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे आणि ते तुम्ही करायचं आहे. आणि जेव्हा तुमचा वाईट काळ चालू होईल ना आणि मग असेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्कीच करा, स्वतःशी मदत करा. कारण तुमच्या वाईट काळात तुम्हाला मदत करायला कोणी येणार नाही, परंतु तुमची मजा पाहायला सर्वजण येतील. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवा, दुसऱ्यांकडून नाही, हे मात्र नक्कीच. आणि तो उद्या कधीच येणार नाही आणि म्हणून हे त्याची तुम्ही वाट पाहत आहात. त्यामुळे उद्याची वाट पाहू नका. आजपासून सुरुवात करा आणि आत्तापासूनच सुरुवात करा. किती नियोजन केलं, किती प्लॅनिंग केलं तरी सुद्धा ठरल्याप्रमाणे काही घडत नाही. मग रिलॅक्स होऊन जायचं, कारण इकडे तिकडे भटकून याच्या त्याच्या मागे मागे करून काही होणार नाहीये आणि तेच होणार आहे जे नशिबात लिहिलेलं असणार आहे. त्यामुळे उगाच जास्त टेन्शन घेऊ नका आणि आपलं आयुष्य निवांत जगायला शिका. पण त्यांच्यामध्ये तुम्ही यशासाठी काहीच प्रयत्न करत नसाल तर मग तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल. म्हणून आयुष्यात काहीच बदल हे त्रासदायक असतात, परंतु आपल्या भविष्यासाठी ते आवश्यक असतात आणि ते बदल नक्कीच घडले पाहिजे. आणि आजचा न्यूजपेपर उद्याची रद्दी असते, म्हणून तसं आजची जवानी ही उद्याचा बुढापा आहे. म्हणून त्यामुळे सर्व गोष्टींचा तुम्ही नक्कीच कोणत्याही गोष्टीचा तुम्ही ऱ्यास करत बसू नका आणि गर्व करत बसू नका. बस जीवनात आनंद घ्या आणि तो आनंद घ्यायला शिका. आज आपण पाहत असलेले स्वप्न उद्या आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि काहीही केलं तरी वेळ थांबणार नाही आहे आणि त्यामुळे तुमची वेळ ही आणण्याच्या तयारीला लागा. वेळ थांबवण्यापेक्षा वेळ बदलण्यावरती आपला जास्त फोकस मात्र असला पाहिजे आणि स्वतःवरती विश्वास ठेवून काम करत राहा. काही झालं तरी सुद्धा माघार मात्र घेऊ नका, कारण आपण पाहिलेलं स्वप्न एक ना एक दिवस आपल्याला नक्कीच पूर्ण करायचं आहे आणि ते पूर्ण आपण करणार सुद्धा आहोत. म्हणून फिरताना सादर राहणीमान घेऊन फिरायचं, पण जवळ एवढं ठेवायचं की बसलेल्या जागी समोरच्याला खरेदी करू शकेल. म्हणून नेहमी आपण वजनात राहायला शिकलं पाहिजे. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे ना की आपला प्रत्येक विचार हा आपण सत्यात उतरू शकतो. फक्त आपण जिद्दीने राहिले पाहिजे आणि जिद्द आपल्या मनामध्ये तेवढी राहिली पाहिजे. म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. आणि कारण अर्ध्यातून प्रयत्न सोडून काही फायदा नाही, उलट आपण सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दूरचा कोणतरी तयारच असतो. त्यामुळे अर्ध्यावर जाऊन हार मानू नका आणि कधीच तुम्ही जीवनामध्ये हार मानू नका, एवढं लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये तुम्हाला भरपूर व्यक्ती भेटतील आणि भरपूर अनुभव येतील. समोरील व्यक्ती किती हुशार असली ना तरी सुद्धा आपण खेळ काही असा खेळायचा की समोरील व्यक्तीला कळायला नाही पाहिजे की त्याचा पराभव कसा आणि कधी झालाय. म्हणून एवढ्या शांततेत खेळ खेळता आला पाहिजे आणि कोणाला माहीत न पडता आपण जीवनात नक्कीच यशाकडे मार्गदर्शन केलं पाहिजे. शब्द मोफतच असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. त्यामुळे शब्द जरा जपून वापरायला शिका. जगायचं तर वाघासारखं, जगायचं शेळीसारखं जगण्यात काही फायदा नाही. आणि कारण आपण वाघ म्हणून जन्माला आलो आहोत, शेळी म्हणून नाही. त्यामुळे वाघासारखं आपल्याला जगायचं आहे आणि तसंच आपल्याला करायचं सुद्धा आहे. म्हणून तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात, तरी सुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहेत ना, ते तुमच्या चुकाच काढणार. त्यामुळे दुसऱ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतः खुश राहा आणि सर्वांनाच खुश ठेवा. आणि तुमचं ताकद ही शरीरामध्ये नसते तर ती विचारांमध्ये असते. कारण शारीरिक ताकदीने बल लावता येते, पण वैचारिक ताकदीने बल घडून आणता येते. आणि जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढे ताकदवान व्हाल. आणि अजिबात दुसऱ्यांच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे अस्तित्व मात्र तुम्ही निर्माण करायला पाहिजे. दुसऱ्या कोणाला दाखवून देण्यासाठी नाही, तर स्वतःची पारख करण्यासाठी स्वतःची स्पर्धा लावणं गरजेचं आहे. कारण बदल हा स्वतःमध्ये करायचा आहे, दुसऱ्यांमध्ये नाही. आणि काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. हे जरी खरं असलं तरी काही गमवायचं आहे आणि काय मिळवायचं आहे याची आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि एक छोटासा खिळा जर गाडीच्या गती बदलू शकतो, तर मग एक छोटासा निगेटिव्ह विचार माणसाची गती नक्कीच बदलू शकतो. त्यामुळे नेहमीच पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार तुम्ही केले पाहिजे. कधी कधी एकांत पण गरजेचा असतो, कारण गर्दीमध्ये माणूस कधी हारून जातो हे त्याला त्याचंही कळत नाही. आणि आजच्या या दुनियेत इथे प्रत्येकाला चमकायचं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, चमत्कारासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेहनतीची नक्कीच तार ही जोडावी लागेल. आणि ती मेहनत केली तरच तुम्ही चमकणार आहात, हे मात्र निश्चित आहे. आणि रस्ता बदलण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करायला शिका आणि स्वतः त्या रस्त्यावर चालायला शिका. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटेल ना, तेव्हा एक गोष्ट नक्की करा, आपली संपूर्ण ताकद लावून पुन्हा एकदा प्रयत्न करा. काय सांगता येतं की तुम्ही नक्कीच जिंकाल सुद्धा. आणि आजच्या या कलियुगात एखादशी नातं नक्कीच ठेवताना जरा जपून ठेवा, कारण समोरचा सरडा कधी रंग बदलेल हे सांगता येणार नाही. आणि ते रंग बदलल्यावर तुम्हाला नक्कीच कळणार आहे, आणि मग तेव्हा तुम्हाला काही करता सुद्धा येणार नाही. म्हणून बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं ना, तरी सुद्धा तो उडी गटारातच मारणार. म्हणून काही लोकांचे असंच असतं. म्हणून आपण तसं करायचं नाही. आपल्याला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं नक्कीच करायला आपण शिकलं पाहिजे. कारण संधीचं सोनं केलं तरच आपल्याला पुढच्या वेळेस नवीन संधी निर्माण होतात आणि भरपूर काही संधी आपल्या वाट्याला येतात. आणि म्हणून त्यामुळे कोणतीही संधी हातातून घालवू नका. प्रत्येक संधीचं सोनं करायला शिका, तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आणि जीवनामध्ये कधीही कमजोर व्हायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त स्वामींच्यावर विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. अजून तुम्हाला खूप ज्ञानाच्या गोष्टी मी सांगणार आहे, आणि त्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकून तुमच्या जीवनामध्ये भरपूर काही बदल घडणार आहे. आणि ते तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि ते समजेल सुद्धा. म्हणून ते समजण्यासाठी व्हिडिओ मध्ये सोडू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्ही मोजून 14 मिनिटे नक्कीच ऐका आणि याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आज तुमच्या जीवनात एक चांगली आनंदाची बातमी नक्कीच येईल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदित होऊन जाल. आणि म्हणून हा चमत्कार अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ मध्ये सोडण्याची चूक अजिबात करू नका. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत. जे जीवन तू आता जगत आहेस, जे काम तू आता करत आहेस, असं स्वामी म्हणत आहेस, आणि त्या कामामध्ये जर का तू समाधान नाही आणि ते जीवन तू जगत आहेस त्यामध्ये तू सुखी नाहीस असं वाटत असेल, तर नक्की कोणा दुसऱ्याचं पुस्तक तू हातात घेऊन पान वाचत आहेस. आणि बघ जरा, तुला सुद्धा तुझं स्वतःचं एक अख्खं पुस्तक दिलंय, तिथे उलगडणारी पानं तुझी असतील. तुझ्या आवडीचं जीवन जगता येत नाही किंवा तुझ्या आवडीचं काम तू करत नाही, म्हणून तुझ्या आजची ही व्यथा आहे. आणि यासाठी आपण काय आतापर्यंत केलं आणि आपली निराशा का झाली, आणि आपल्याला खरंच कोणी फक्त कामापुरता वापरलं का. या जगात ज्या सगळ्या भावना तुझ्या मनामध्ये सलग आहेत त्यावरती जरा नीट लक्ष केंद्रित कर. या चक्रव्यूहातून तुला बाहेर पडायचं आहे, कारण अजून पुढचं आयुष्य तुला तुझ्या समाधानासाठी जगायचं आहे. म्हणून खूप नक्कीच जगतात आणि आतापर्यंत इतरांसाठी पण आता थोडा स्वतःसाठी विचार कर. आतापर्यंत तू कदाचित दुसऱ्याचं जीवन जगत आला आहेस, म्हणून ही खंत मनामध्ये आहे. पहा ना, मध्यम वयापर्यंत जे काही केलं किंवा करायचं राहिलं ते आता पहा, समोर सर्व स्वच्छ दिसत आहे. ते स्वीकार आणि जीवनामध्ये पुढे चालत राहा, असा गोड संदेश स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींवर
तुम्हाला हा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. म्हणून जीवनामध्ये कसं असतं ना की काही गोष्टी आपल्याला ओळखायला थोडासा वेळ जातो आणि पचनी पडायला थोडंसं जड जातं, परंतु जसा जसा वेळ जातो तशा तशा गोष्टी पुढे सरसावतात, तशा तशा त्याच गोष्टी तुला नव्याने समजतात आणि हळूवारपणे तुमचा त्या पचनी पडतात. म्हणून उगाच वाटतं असतं की आपल्याला कोणी पाहावं, कोणी विचारावं, पण असं काही घडत नाही. तेव्हा आपल्या वेळेची किंमत घरी समजते. म्हणून तुमचं महत्त्व, तुमचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे राहू दे तुमच्यासोबत, पण समोरचा ते पाळेल म्हणून आशा ठेवत बसू नका. रोज एक नवीन धडा उघडायचा असतो आणि तितक्याच तत्परतेने वाचावा सुद्धा लागतो. म्हणून आपल्या मनाविरुद्ध आहेत गोष्टी तर त्रास होतो, पण त्या दुसऱ्यांना दाखवून तुम्ही किती कमकुवत आहात हे स्पष्टीकरण कशाला मग सांगावं असं वाटतच असतं. तर तो जो खरा अर्थ समजेल ना त्याला अपवाद मानून बोला, पण शक्यतो असं नाही भेटणार ही जाणीव सुद्धा नक्कीच तुम्हाला ठेवावी लागेल. म्हणून जीवनामध्ये मला कोणाची गरज नाही, अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, आणि या दोन्ही गोष्टी जर तुम्ही नक्कीच जर टाकल्या ना तर उघडते ती फक्त माणुसकी, आणि ती माणुसकीच तुम्ही जपली पाहिजे. आणि जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा, कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्यासाठी व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात मात्र नाही. म्हणून पैसा कमवा असं मी म्हणत नाही की कमवू नका, पण कमवा, पण देवालाही तेवढेच नक्की तुम्ही माना आणि तेवढेही देवपूजा आणि देवाची सेवा नक्कीच करा. जमत नाही म्हणून कधीच प्रयत्न सोडायचे नसतात, कारण तेच खरं तुमचं आयुष्य नकळत घडत असतं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला भरपूर काही अनुभव येत असतो. म्हणून पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसंही आता नक्कीच राहिली नाहीयेत. म्हणून खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण नंतर त्याची किंमत मात्र तुम्हाला चुकवावी लागते आणि माणूस भ्रमातच जगत असतो की तो माझा, हा माझा. खरं तर तुमची वेळ तुमची असते आणि ती जर चांगली असेल ना तर सर्व काही तुमचे असतात, नाहीतर जवळचे असणारे सुद्धा नक्कीच दूरचे असतात. म्हणून डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच माणसाला माणसापासून वेगळा मात्र करत असतो. म्हणून जगण्याच्या धावपळीत किती धावायचं असेल धावा, पण एक गोष्ट नेहमी ध्यान ठेवा, आपल्या जवळच्या माणसात आणि आपल्यात जास्त अंतर पडता कामा नये, कारण आयुष्याच्या एका वळणावर गरज वाचली तर तुमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचायला मात्र नक्कीच हवा. म्हणून माणूस भ्रमात जगत असतो की नक्कीच मी भरपूर काही आहे आणि भरपूर मी मोठा आहे, असा तसा आहे, आणि तसं काहीही मानू नका आणि अहंकार आणि गर्व मात्र नक्कीच सोडून द्या. तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र आपल्याला कधीच वेळ लागत नाही. म्हणून मित्रांनो, मुलांच्या ओंजळीवर सुखासाठी देवाकडे आभाळा इतका पदर पसरवणारी एकमेव स्त्री म्हणजे ती म्हणजे आई असते आणि त्या आईसाठीच आपण नक्कीच जगायचं आहे. आणि काही माणसं चप्पल सारखी असतात, आधार पण देतात आणि मागून चिखल पण उडत राहतात. अशा माणसांसोबत राहिल्यावर तुम्हाला नक्कीच भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सहन कराव्या लागतात आणि त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी रोखतील. म्हणून त्या गोष्टी सोडून चला आणि आयुष्यामध्ये पुढे चालायला तुम्ही नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. आपल्याला प्रामाणिकपणाचा पुरावा मागणारे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे मात्र कधीच नसतात, म्हणून त्यांच्यावर कधीच विश्वास तुम्ही ठेवू नका. आणि जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो ना तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेलो असतो आणि आपल्याला सर्व गोष्टींचे अनुभव आलेले असतात. म्हणून सगळ्याच गोष्टी नाही मिळत विकत बाजारात. म्हणून देवाने जुळलेली आहेत नाती घराघरात आणि तीच नाती तुम्ही प्रेमाने मात्र जपली पाहिजे. एकदा चुकलं म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात, तर यशाचे दरवाजे आपल्याला उघडता येतात आणि ते शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायचे असतात. आणि म्हणून कोणीही घेऊ शकत नाही हिरावून, हे प्रारब्धात असतं नक्कीच ताकद, पण ते मिळवण्यासाठी मात्र कधीच स्वस्त बसायचं नसतं आणि प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच जिकरीने करायचं असतं. आणि जे जिकरीने प्रयत्न केल्याने तुम्हाला यशही तितकंच मोठं मिळणार आहे. म्हणून सर्व सुख सोयींनी भरलेले आलिशान घर बघून माणसाची श्रीमंती कळू शकेल, पण माणुसकी कळायला अनुभव मिळवावा लागतो. आणि ज्या घरात मन मिळाव आणि कष्टाळू माणसे राहतात त्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदत असते. घर किती किमतीचे आहे आयातील तेथील माणसे किती माणुसकीचे आहेत ते महत्वाचे. आणि कोणत्या माणसाची किंमत त्यांच्या माणुसकीवरूनच ठरत असते. तिथे माणुसकी असते तिथे घराला घरपण असतं आणि ते सर्व श्रीमंत घर सुद्धा असतं. आणि हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आपल्या प्रगतीवर जळणारे
लांबचे नसून आपले जवळचे असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नातेवाईक होतच असतात आणि तेच वाईट आपल्यासोबत होत असतात. म्हणून तसे कधीही करू नये. आणि म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणतीही गोष्ट आणि त्या गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. कारण आपलं अंतःकरण शुद्ध आहे. फक्त नीतिमत्ता आपली साफ ठेवावी पाहिजे. फक्त परमेश्वर तुम्हाला कधीही काही होऊ देणार नाही हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून चुकीचे माणसं दूर झाले ना की आयुष्यभर गोष्टी घडू लागतात आणि ते माणसं आपल्याला भरपूर काही गोष्टीपासून रोखत असतात. म्हणून त्यांना लांब करायला शिका. आयुष्याचा एक नियम बनवा, जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा आणि त्यांना विसरायला शिका. म्हणून एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे आणि तेच शेवटपर्यंत तुम्हाला टिकत असतं. म्हणून तुम्ही फक्त सुख सोयी तुम्हाला कशा भेटतील आणि तुमच्या गरजा कशा वागतील याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि तुम्हाला आनंद कशात मिळेल याकडे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. मार्ग इमानदारीतून प्रगतीचा आहे, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. कारण इथं खोट्याला डोळे झाकून मोठं केलं जातं आणि खऱ्याला मात्र खाली दाबलं जात असतं. म्हणून प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट मात्र असतो. म्हणून गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला मात्र लावत असते आणि तीच परिस्थिती आपल्याला या आयुष्यामध्ये आलेली असते. तर त्यावर मात करून आपल्याला नक्कीच चांगलं आपलं जीवन घडवायचं आणि ते जीवन घडवण्यासाठी आपल्याला मेहनत तर नक्कीच करावी लागणार आहे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवणे. आणि तो जर तुम्ही विश्वास ठेवलात तर तुम्हाला नक्कीच कोणावर विश्वास ठेवण्याची गरज नाही, कारण तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघितलेले असणार. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, कारण तो माणूस नक्कीच ऑलरेडी कमवून बसलेला असतो आणि त्याला सर्व काही जीवनात मिळालेलं सुद्धा असतं. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग मात्र असतो. म्हणून तुमची संगत जशी असेल तसेच तुमची प्रगती मात्र होणार आहे आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमची प्रगती होण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोणते व्यक्ती राहतात आणि कसे व्यक्ती राहतात याचा मोठा साठा हा महत्वाचा आहे आणि तोच तुम्ही बाळगला पाहिजे. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी राहण्यात खरी मजा आहे आणि ती मजा कुठेही भेटणार सुद्धा नाही. म्हणून मदत करण्याची जिद्द हवी आहे. म्हणून आपले असोत किंवा परकीय असोत, अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी आणि ती माणुसकी असली की सर्व काही आपल्याला मिळत सुद्धा असतं. म्हणून थोडा वेळेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आयुष्यात आणि म्हणून वेळेपणातच तुम्ही आयुष्य हे काढलं पाहिजे. कारण असाही वेळेपणा नको की पूर्णपणेच वेळेपणा करावा नाही. समजूतदारपणासोबत वेळेपणा तुम्ही करावा आणि जे व्यक्ती जसा असेल त्यासोबत तसे नक्कीच वागावे. म्हणून कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला एक कळले ना त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरजही मात्र आयुष्यात भासणार नाही. म्हणून समुद्र बनवण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना. इथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो. म्हणून आपण तितके नम्र असायला हवं की आपल्यासोबत मोठमोठ्या लोकांनी नक्कीच मैत्री करायला हवी. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित मात्र आपण केले पाहिजे. आणि यात तुमचा वेळ जर तुम्ही घालला तर मग तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच उंचावू शकता. म्हणून दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वाद असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना नक्कीच तुम्ही परिपूर्ण करू शकता. जसं की दिवा हा पूर्ण तूपणीशी भरून जातो आणि मग तो जळत असतो, मग तुम्हाला उजेड देत असतो. तसंच आपण सुद्धा पूर्णपणे भरून गेल्यावरच दुसऱ्याला मदत केली पाहिजे. म्हणून आपल्यालाही काही माहीत नाही आणि समोरच्यालाही त्यात डुबवायचं, मग ते कर्म तुमचं पुढे तुम्हाला नक्कीच भोगावं लागेल. म्हणून लहानातला तहानाला नक्कीच पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हरलेल्याला धीर देणे याशिवाय दुसराच कोणताच धर्म या जगात कुठे आहे असं मला वाटत नाही. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून असतं, कारण तशी सवय मात्र आपल्याला लागत असते. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देत असतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि तो सल्ला खूप महत्त्वपूर्ण आपल्याला ठरत असतो. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधी वाईट असू शकत नाही आणि ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत चांगली असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवस असतो जकास, नका तो हो उदास. तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास. एवढं मात्र तुम्ही जगायला पाहिजे.
म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा. आणि म्हणून ती नवी दिशा तुम्हाला नव्या मार्गाला घेऊन जात असते. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल हार. संकटे समूळ नष्ट होतील, जिद्दीने करा त्याचा प्रतिकार. आणि तो प्रतिकार केला की तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील. आणि म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जाते आणि काहीतरी आपल्याला समजून नक्कीच जात असते. म्हणून ते समजणे हे आपल्यालाही तेवढंच गुणकारी सुद्धा आहे. म्हणून नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमच्या दर्जा उंचावतात आणि त्यांना नेहमी तुमच्या सोबत तुम्ही ठेवलं पाहिजे. म्हणून प्रत्येकासोबत नम्रतेने वागा आणि प्रत्येकाला आदर द्यायला शिका. देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहतो आणि त्या कर्मानुसार तुम्हाला त्या कर्माची फळे मात्र देव देत असतो. म्हणून आनंद हा स्वतःपर्यंत ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसोबत वाटल्यास खूप वाढेल आणि तो वाढतच राहतो. म्हणून आपण आनंद सर्वांसोबत वाटला नक्कीच पाहिजे. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्वाचं आहे. आणि प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्यासाठी आशा सुद्धा जागृत होत असते आणि ती आशा आपण नक्की शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. आणि रात्र राणीच्या गंधाने रात्र रूपाला आग आली, निशा गंध आला फुलून निशा गंधमय झाली. आणि तशीच आपल्या जीवनाची सुद्धा एक निशा असते आणि एक दिशा असते, ती गंधमय होत असते. आणि फक्त आपल्या जीवनाला तसा गंध आला पाहिजे आणि तसंच नक्कीच आपलं जीवन हे मनमोहक झालं पाहिजे. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी वाईट मात्र तुम्ही विसरून जा. आणि नेहमी प्रथम स्थानावर राहा. स्मितास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य करताना, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारणार सुद्धा नक्कीच प्रथम क्रमांकावर तुम्ही राहिले पाहिजे. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही आणि ही सवय आपली मानसिक शांती भंग करू शकते आणि आपल्याला नक्कीच चुकीच्या मार्गावर सुद्धा घेऊन जाऊ शकते. म्हणून अशा फंद्यात तुम्ही कधीच पडू नका. आणि नात्यातील आपुलकी टिकवून ठेवायची असेल तर मग समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा आदर मात्र तुम्ही पूर्णपणे करायला शिकले पाहिजे. आणि शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा मात्र येणार नाही आणि तो शेवटपर्यंत टिकून राहील. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. जो वाटेल ना त्याला जो आनंद मिळेल ना ते त्याच्या मनाला सुद्धा कळत असतं आणि तो मनाला कळला की त्याला कळून जातं की आपला खरा आनंद कशात आहे. आणि ते म्हणून चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्ये वृद्धी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो. आणि तोच माणूस सर्वांना ओळखत असतो आणि सर्वांना आपलं मानस सुद्धा असतो. म्हणून आपलं हृदय तो आरसा आहे आणि जो सदैव सत्य दाखवतो. आणि त्याला नेहमी स्वच्छ ठेवा आणि निस्वार्थ मनाने प्रत्येकाशी बोला आणि प्रत्येकाशी सेवा तुम्ही करा. म्हणून सुख दुःखाच्या लपंडावातच जीवनाचा खरा खुरा आनंद आहे आणि तो आनंद घेतच आपण जीवन मात्र सुख दुःखाने कमवलं पाहिजे आणि म्हणून सुख दुःखाने जगलं सुद्धा पाहिजे. म्हणून मावळतीचा सूर्य सांगतो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्याचा शेवट सुंदर मात्र होऊ शकतो आणि तो होतो सुद्धा. म्हणून आयुष्यातील सर्व गोष्टी खूप गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि ती सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. या दोन गोष्टी तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे केल्या आणि प्रगती तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. आणि म्हणून आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे आणि तो त्यांच्याकडे काही नसून सुद्धा समाधानी आहे आणि सुखी आहे. म्हणून तो माणूस खरा आनंदी असतो, कारण तो या जीवनामध्ये या क्षणाला जगत असतो आणि या क्षणाला मानत सुद्धा असतो. म्हणून इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत आहे, चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात आहे. आणि अशीच आनंदाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल आणि अपार तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील आणि तेही चांगलं डोकं चालवून तुम्हाला घ्यावं लागतील. म्हणून आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून हसरेपण आणि असेच आनंदाने तुम्ही जगत राहा आणि कायमस्वरूपी तुम्ही हसत राहा. हेच माझं स्वामींकडे मागणं राहील. म्हणून जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. यामधील आपण कुठली पाहतो ते जास्त महत्वाचे आहे. आपण जर चुकीची गोष्ट पाहिली तर चुकीचीच आपल्यासोबत घडणार आहे आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून सगळे वार परतवता येतात, पण अहंकारावर झालेला वार मात्र परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून अहंकारावर झालेला वार तुम्हाला नक्कीच खाली घेऊन जात असतो आणि तुमची गरिबी तुम्हाला परत दाखवत असते, कारण हे कर्माचे फळ आहेत. हे सर्वांना इथेच भोगावे मात्र लागणार आहेत. म्हणून कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे आणि ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकी कथा दडलेली मात्र असते. म्हणून तुम्ही नक्कीच गोड आणि चांगले शब्द वापरले पाहिजेत आणि प्रत्येकाचा आदर मात्र केला पाहिजे. म्हणून
कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र निर्माण होत असते. कारण त्याला माहिती असतं की आपण कुठून येथे आलो आहोत आणि कसे इथे आलो आहोत. म्हणून दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. आज परमात्मापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच चांगला मार्ग आहे आणि सुलभ मार्ग सुद्धा आहे. म्हणून कर्म एक असं रेस्टॉरंट आहे, तिथे ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण नक्की शिजवलं असतं आणि आपण दुसऱ्यांबद्दल बोललेलं सुद्धा असतं. म्हणून जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे वाईट वागतात त्यांना हसून दूर करा आणि त्यांच्या नादाला कधी लागू नका. कारण ते व्यक्ती नकारात्मक आहेत आणि तुम्हालाही ते वाईटाच्याच मार्गाला घेऊन जाणार आहेत, एवढं मात्र निश्चित. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात नसतात आणि त्यांचा विचार करून करून आपण पुन्हा पहा त्यांच्याविषयी भरपूर काही गोष्टी या आपल्या मनात साठवून ठेवत असतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून देत नाही, तर ते कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून मनशांती, हास्य आणि प्रेम हे जगात किती नक्कीच मौल्यवान आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र जास्त महत्वाचं असतं. कारण समाधान नसेल आणि प्रत्येक गोष्टीची हव असेल तर मग तुम्हाला कितीही मिळालं तर तुम्हाला ते कमीच वाटणार आहे. आणि हे मात्र निश्चित आहे, ही गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायची की कधीच तुम्ही मोह करायचा नाही आणि अहंकार करायचा नाही. त्याने सर्व काही तुमचं मिळालेलं नष्ट होऊ शकतं. म्हणून जीवनात काही क्षण असे येतात, जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्ण व्यास आणि पूर्णत्वास ते नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात आणि आयुष्याची सोनेरी पहाट मात्र ते घेऊन येत असतात. आणि तसेच पहाट आपल्याला नक्की जागृत करायची आणि तशीच पहाटमध्ये आपल्याला नक्कीच चांगल्या गोष्टी आत्मसात सुद्धा करायच्या आहेत. म्हणून त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागणार आहे. म्हणून नुसतीच भाकरी कमावणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं आणि ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं. कारण आता कलियुग चालू आहे. म्हणून शरदांच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्याल्या, शुक्र चमके एकसारखा पाहून श्यामला सावल्या. हे लक्षात घ्या मित्रांनो की तारे एकमेकांशी बोलत आहेत आणि तसेच आपण आयुष्यामध्ये एकमेकांशी बोलत असतो आणि त्या प्रकारे आपण वागत असतो. म्हणून जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे हा आपला अनुभव आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपणा किती आहे हे जाणून घेणं आणि अनुभवणं तितकंच महत्वाचं असतं. आणि ते जर नाही अनुभवलं तर आपल्यामध्ये वाद होण्याची शक्यता मात्र पूर्णपणे असते. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा मनापासून होत असतो आणि मनापासून संवाद झाला की आपण मनापासून सर्व गोष्टी करण्यासाठी तयार मात्र असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भक्ती भोजनात असेल तर तो प्रसाद बनत असतो, भक्ती भुकेत असेल तर तो उपवास बनत असतो आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनत असतं. म्हणून नक्कीच आपण आपल्या घरामध्ये भक्ती केली पाहिजे आणि देवाचा वास आपल्या घरामध्ये नक्कीच राहायला हवा. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल आणि इतकं देईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही. म्हणून ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते काय काम संयमाने करा आणि कधीही हार मानू नका. एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. आणि जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. शिका या सर्व येथूनच अभ्यास ठेवा मात्र तुम्ही नक्कीच सुरू. मग असा अभ्यास याचा अर्थ असा नाही की पुस्तकीत अभ्यास आपल्याला सुरू ठेवायचा आहे. आपल्याला जीवनातील अनुभव सुद्धा घ्यायचे आहेत आणि त्या अनुभवाने आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येणार नाही आणि कधीही तो चमकणार सुद्धा नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जे सर्व काही संपल्यानंतरही तुमच्या जवळ मात्र बाकी राहत असते. आणि काही गुण पाहतात, काही दोष पाहतात, खास ते आणतात आणि म्हणतात जे दुसऱ्यांचे मन मात्र पाहत असतात आणि त्यानुसार कार्य देखील करत असतात. म्हणून चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार लपवले मात्र जात नाहीत. म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून संशय कधी कोणावर घेऊ नका आणि करूही नका. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि त्याच आपले आई वडील आपल्यासाठी नक्कीच आपलं आयुष्य खर्ची घालत असतात. म्हणून अहंकार हा त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळत असते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. आणि कारण
तिला अनुभव असतात की आपण कोणत्या कंडिशन मधून इथपर्यंत आलोय आणि त्याला हे माहिती असतं की समोरच्याने काय कष्ट केले आहेत, म्हणून त्यांचा आदर नक्कीच करत असतो. म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांमध्ये जास्त किमती व मौल्यवान आहे आणि तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बळाया स्पर्धक आले ना आणि असले ना तर तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो आणि पुढे जातो. म्हणून दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव तुम्हाला आली ना, तीच खरी देवाची सेवा आणि तीच खरी देवाची भक्ती आहे आणि असे समजून नक्कीच तुम्ही मदत केली पाहिजे. आणि सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनात अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत असतो आणि मग तेच आपल्याला करायचे सुद्धा आहे. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आणि पुन्हा तुमच्या वाट्यालाही येणार नाही. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं तसं तसं ते पान सुद्धा असतं. म्हणून कोणत्याही गोष्टींचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होतो आणि यश आपल्या पायाशी नक्कीच लोटांगण घालत असते. म्हणून झाडाखाली पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेले कर्म ही परमात्मापर्यंत नक्कीच पोहोचतात आणि नक्कीच ते तुम्हाला त्याचे फळही देतात. म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही. यात फक्त तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि त्या प्रवासाची मजा मात्र नक्कीच घ्यायची आहे आणि हा प्रवास कधी संपेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत चालायचा आहे तुम्हाला आणि तसंच तुम्हाला जीवन जगायचं सुद्धा आहे. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात ना तोपर्यंत घर शाबूत मात्र राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही आणि ते घर आपल्या हातातून निष्ठे असते. म्हणून चांगल्या व्यक्तींच्या नक्कीच लिडरशिप असली पाहिजे आणि तो व्यक्ती मालक देखील असला पाहिजे. म्हणून तर्क असतील तर जगात हजार पण विश्वासानेच घडतील आणि चमत्कार म्हणून तर्क तुम्ही कितीही लावू शकता, पण विश्वास ठेवला ना तर नक्कीच तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे. हे मात्र नक्कीच नैसर्गिक आहे आणि तेच तुम्हाला मिळत सुद्धा असतं. म्हणून चांगलं वागण्याच्या नशिबी कायम मतलबी लोकच दिलेले असतात आणि ती लोक त्यांच्या नशीब सुद्धा येत असतात. म्हणून हारण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते जर तुम्ही एकदा का घेतले की तुम्हाला हारण्यापासून नक्कीच भरपूर काही लोकांची ही असेल, पण तुम्ही हारू शकत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही फक्त जिंकणार आहात आणि तुमच्या पाठीमागे स्वतः स्वामी उभे असतील आणि हे मात्र निश्चित. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिका असतं आणि जिंकणं म्हणून आपल्या हातात असतं आणि ते फक्त प्रयत्न करणं आपण मनापासून सोडायचं नसतं आणि प्रयत्न करत राहायचं आणि जीवन मात्र आनंदाने जगत राहायचं. म्हणून आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे आणि हे मात्र लक्षात ठेवायचे. आणि विश्वास हा आरशासारखा असतो, एकदा जर का तो तुटला की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखं दिसणार नाही आणि तो आरसा पूर्णपणे तुटून गेलेला असतो. म्हणून जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल त्याला उद्याचे यश अनुभवायला मिळेल आणि ते यश खूप चांगले सुद्धा असणार आहे. म्हणून आज परिश्रम करा, उद्या तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि मित्रांनो, आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काही उरणारच नाही. त्या देवता आपल्याला आपले आराध्य देवता असतात आणि ते आपल्याला नक्की सांभाळत असतात. म्हणून दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. आणि म्हणून कोणाला टोचून बोलू नका आणि कोणालाही कोणताही शब्द वापरून तुम्ही बोलू नका आणि बोलताना नक्कीच तुम्ही विचार करून बोलले पाहिजे. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही आणि वेळेचे हे असेच आहे, एकदा गेलेले वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे आणि त्या आनंदामध्ये जीवन जगले पाहिजे. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर चुकाचे नक्कीच 2 घास हीच आपली नक्की संपत्ती आहे आणि तीच आपण जीवनामध्ये कमवली सुद्धा पाहिजे. म्हणून जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या येशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात आणि यालाच तर प्रेम आणि जिव्हाळा म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, नक्कीच तुम्ही मनामध्ये चांगला विचार करा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्की जीवन जगायला शिकले पाहिजे आणि परिस्थितीची लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं स्वप्न बघायला शिका. संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो हे मात्र निश्चित आहे. कारण त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व काही आतुरतेने त्याची वाट बघत असतात आणि तो व्यक्ती त्याला सर्व काही ओळख सुद्धा देत असतात. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. कारण
आपण सत्य बोलतो आणि सत्याच्या मार्गावर चाललो तर देवही आपल्या पाठीमागे नक्कीच असतो. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही. ज्याला स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही आणि स्वतःच्या चुकांची जाणीव आपल्याला नक्कीच झालीच पाहिजे. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ना, ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि भरपूर काही चालाक सुद्धा असते. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि त्या विचारांचं ओझं धरून आपण आयुष्यभर चालत असतो आणि आयुष्यभर त्याच्यासाठी विचार देखील करत असतो. म्हणून मनाला तुम्ही जिंकणार ना, तर ते भावनेने जिंका. रागाला जर तुम्हाला जिंकायचं आहे ना, तर ते प्रेमाने तुम्ही जिंका. अपमानाला जिंकायचे आहे ना, तर आत्मविश्वासाने जिंका. अपयशाला जर जिंकायचे असेल ना, तर धीराने मात्र जिंका. आणि संकटाला जिंकायचे असेल ना, तर धीराने मात्र जिंका. आणि माणसाला जिंकायचे असेल ना, तर ते फक्त माणुसकीने त्याला जिंकू द्या. आणि ते जिंकू आपण शकतो. आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू ना, त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला लाभेल आणि नक्कीच आपल्याला ईश्वर मदत सुद्धा करेल. म्हणून प्रत्येकाची मदत करत चला. स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना. आणि मनाची शक्ती तुमची एवढी वाढेल की तुम्ही विचारही करू शकणार नाही. म्हणून आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी आणि विश्वास कधी ठाम राहू द्या. आणि कधीच हारू नका. कधी तुम्ही त्याच्याबद्दल विचारही करू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा नक्कीच देत असते. म्हणून सगळं काही निघून गेलंय आणि सर्व काही संपलंय असं कधीच आपण म्हणायचं नाही. आता सुरुवात झाली आहे आणि चांगलेच होणार आहे आणि पुढेही चांगलंच होणार आहे. आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून आपण त्या गोष्टी करत जायच्या आहेत. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी त्यांना म्हणायचं की स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि तेच पाठबळ स्वामी तुमचं मला पाहिजे आहे. त्याविषयी नक्कीच मी तुम्हाला नम्र अभिवादन करत आहे. आणि म्हणून स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. आणि आपण स्वतः त्या फील्डमधले मास्टर झालो पाहिजे. एवढे त्या फील्डबद्दल तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. म्हणून तुम्ही जीवनामध्ये अनुभव हा घेतलाच पाहिजे. आणि जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीची प्रारंभ करायचा असला तर त्या फक्त इच्छा तुमच्याकडे असायला हवी. मोड तर नाही, कोणत्याही वेळेस तुम्ही चालू करू शकता आणि ते चालेलच असा तुमचा विश्वास असेल तर नक्कीच ते चालेल आणि भरपूर पुढेही जाईल. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. आणि ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आणि तुम्ही चांगले आहात याचा विचार तुम्ही नक्कीच करायला हवा. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखादा घाव तुमचा बोटावर बसला ना, तर सही पण बदलते. आणि मनावर बसला ना, तर माणसाचा स्वभाव हा पण बदलत असतो. कारण त्याच्या मनाला तेवढं जे लागलेलं असतं ना, आणि त्याने त्रास सहनही केलेला असतो ना, म्हणून वेळप्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं. तुम्हाला नाही तर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान ही घेऊन जात असतात आणि परत कधीच तुमच्या आयुष्यामध्ये येत नसतात. आणि राग आणि वादळ हे दोन्ही सारखे शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालंय. म्हणून कधीही राग तुमच्या आयुष्यात तुम्ही करू नका. आणि ते वादळासारखं येतं आणि वादळासारखं निघून जात असतं आणि त्याचा तोटा होतो. आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कुठेही आहात आणि कसे आहात याला जास्त महत्व असतं. तुम्ही कोणत्या फील्डमध्ये मास्टर आहात आणि तुम्ही आता कुठे शिकत आहात याला खूप जास्त महत्व दिले जात असते. म्हणून तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही नक्की शून्य आहे आणि ती किंमत कोणी करूही शकणार नाही. म्हणून मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचे मैदान मात्र सोडू नका आणि त्या मैदानाला तुम्ही टिकून राहिलं पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की सन्मान हा दुतर्फा रस्ता आहे. तो मिळवायचा असेल तर तो द्यावाही लागतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणसे कमवण्यात जो आनंद मिळतो ना, तो पैसा कमवण्यामुळे मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाख पटीने चांगला आहे आणि तो चांगला जर राहणार सुद्धा आहे. आणि म्हणून जी व्यक्ती कर्म आणि रस्त्यावर जास्त भर देते ना, नक्कीच ती मग त्या व्यक्तीच्या नेहमी अपेक्षेपेक्षा चांगले फळ त्या व्यक्तीला मिळत असते आणि तो एका मार्गाने चालत असतो. म्हणून मित्रांनो, सुंदर क्षण प्रवाशांप्रमाणे निघून जातात आणि आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहतात. हे मात्र या गोष्टीचं कटू सत्य आहे. आणि म्हणून साम्राज्य तशी उभे राहत नसतात आणि कोसळत कोसळत पण नक्कीच दीर्घकाळ टिकतात. आणि ती केवळ तत्वे आणि व्यक्तींच्या आदर्श घेऊन आणि त्या व्यक्तीने भरपूर काही गोष्टी या शिकलेल्या असतात आणि आपल्या नक्कीच मावळ्यांना सांगितलेल्या असतात. म्हणून गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि शेवटपर्यंत तुमची साथ तो देईल. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती मात्र घ्या, पण हार मानू नका आणि कधीही तुम्ही थांबू नका आणि कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि म्हणून मित्रांनो,
तुम्हाला जर विश्वास असेल स्वामींवर तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक मनापासून करा आणि व्हिडिओच्या खाली नक्कीच मनापासून एक कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला अजून चांगले चांगले अनुभव मी सांगणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत हा पुढे शेअर नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.